हो, इथं काय करताय बघायचं आहे का तुम्हाला? चला मग बघा. इथे तोडत आहे एक काटवलं, जे की आता रानात भेटतात शेताकडे. याची भाजी पण खूप छान लागते आणि शरीराला पण छान राहते आणि बाजारात पण ते विकायला राहते. इथं आमच्या नाल्याला तर आता थोडंसं जास्तीच पाणी आलं. आणि आता चला, आज मी काय काम करणार आहे शेतामध्ये तुम्हाला दाखवते. खूप दिवस झाले आली नव्हती शेताकडे, 8-10 दिवस झालेच असणार. इकडल्या शेताकडे नाही आली होती, मधात गावाकडे गेली होती. त्याच्यानंतर आमचं दुसऱ्या शेताकडे गेली होती, तिकडे काम चालू होतं. तिथला पण व्हिडिओ एक टाकला होता, तुम्ही बघितले असाल. इकडे मी सांदवालाची बी टाकल्या होत्या. तिथं सांदवालची झाडं वापले आहे, तर आता ती झाडं वेलं मोठी होत आहे. त्याच्यासाठी म्हणून हे आमच्या गावाकडलं जुगाड आहे की त्याला थोडीशी दोरी बांधून आता हे वेल मोठे होऊन त्याच्या दोरीच्या साह्याने झाडाच्या वरती जाणार. शेतामध्ये आली नव्हती, तर आज आली. आता निंदण्यापासून आपली पराठी कशी झाली ते पाहूया. चला, दाखवते तुम्हाला. निंदत असताना आलो, त्याच्यानंतर 8 दिवस तर काही आलो नाही आम्ही इकडे. बघू शकता, हे बघा, पाणी असतं तर आमची झाडं असे राहिले असते. हे अगोदरचे झाडं आहे, ती निरकामध्ये पराठी लावली ना, तेवाले झाडं. जर पाऊस जर आला असता ना, तर अशी झाडं झाली असते, खूप मोठे छान. पण आज आम्हाला रोपामधला कचरा उपळायचा होता. रोपामध्ये खूपच कचरा झाला होता, ते आता साफ करत आहोत आम्ही कचरा. आणि हे आहे भाजी शेतातली, हे पण छान वाटते बघा. साफ केला, इतका खूप कचरा झाला होता. आणि ते पराठी निंदता हे राहूनच गेलं होतं. हा आहे आमच्या शेतातला सांबार पालक, जे की मी टाकला होता थोडासा मस्त. इथं आम्ही मिरचीच्या रोपासाठी पाणी चालू करता. शेतकऱ्याची तर सकाळपासून आलं तरी संध्याकाळपर्यंत काही कामं संपत नाही. आता मी पाणी चालू करता येतं. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता मला पाण्याची गरज आहे, तर पाणी येत नाही आहे, म्हणून आम्ही केलं आहे रेन पाईप चालू. चला मग, आता मी पण घरी जाते. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. खुश राहा, मस्त राहा.